तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब दक्षिणेत उतरणार होता हे प्रत्येकाला ठाऊक होतं, पण या औरंगजेबाच्या संकटाआधी रायगडावरील मंत्र्यांचं संकट आपल्या राज्यावर चालणार आलं. म्हणजे रायगडावरचे जे मंत्री होते म्हणजे अण्णाजी दत्तो, मोरोपंत वगैरे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळी रायगडावर तर हजर नव्हते, पण निधनानंतर ते लगेच गडावर हजर झाले. पहिल्यांदा अण्णाजी दत्तो आले, त्यानंतर मोरोपंत गडावर हजर झाले. तर जेधे शकावलीमध्ये जी नोंद आहे त्या शकावलीच्या नोंदीनुसार वैशाख शुद्ध तृतीयोदशीला या अण्णाजी दत्तोने पहिल्यांदा राजारामांचं मंचकरोहण करून घेतलं. संभाजीराजे त्यावेळेस पन्हाळ्यावर होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी पण संभाजी महाराजांपर्यंत या अण्णाजी दत्तो आणि या मंत्र्यांनी पोहोचू दिली नाही. हा जो कट रचला गेला ना, या कटामध्ये सोयराबाई त्या मंत्र्यांना सामील होत्याच हे नक्की आहे, पण त्या सोयराबाईंना कटामध्ये खेचलं गेलं की त्या स्वतःहून सामील झाल्या. यामध्ये अनेक इतिहासकारांच्या मध्ये मतमतांतर आहे. ही गोष्ट एका बाजूला. त्याच्या पुढे काय झालं माहितीये, तर की ज्यावेळी सत्ता पालट करायचा असतो ना, सगळ्यात मोठी गोष्ट असते लष्कर आपल्या हातात असतं. तर लष्कर आपल्या हातात असलं तरच सत्ता पालट सहज सोपं होतं.